गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे 1 तारीख 2026. सो फर्स्ट डे नवीन वर्षाचा. सो हा व्हिडिओ मी जनरली असंच बसलो मी लोणावळामध्ये रॅडिसन रिसॉर्ट हॉटेल, तिथे 7 स्टार प्रॉपर्टी आहे. तिथं फॅमिली बरोबर मी आलो न्यू इयर सेलिब्रेट करायला, प्लस आमची ॲनिव्हर्सरी आहे. सो हा व्हिडिओ मी बनवतोय की म्हणजे मी जस्ट आता चालता चालता विचार करत होतो की 10-12 वर्ष पहिले ज्या गोष्टी मला पॉसिबल नव्हत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईक आय कम फ्रॉम मिडल क्लास फॅमिली और सेम, म्हणजे मिडल क्लास फॅमिलीपेक्षा एक लेवल खाली. बट माझ्या लाईफमध्ये म्हणजे मी बरेच असे प्लॅन केले होते की ज्या ज्या गोष्टी मी बघायचो, म्हणजे मला आता माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे, माझ्या आजूबाजूला एवढे लोक थांबलेले आहेत, बसलेले आहेत, चालत चालले आहेत, आणि बरेच लोक माझ्याकडे बघतात आहे की मी व्हिडिओ बनवत आहे. बट स्टील म्हणजे आय डोंट केअर अबाउट दॅम, म्हणजे मला काही फरक पडत नाही त्यांचा. माझ्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स आलेलं आहे की मी कॉन्फिडेंटली पाहिजे तिथं मी व्हिडिओ बनवू शकतो. दो माझे फक्त 2,000 सबस्क्रायबर आहेत चॅनलवर किंवा फॉलोअर्स म्हणू शकता. बट स्टील मी गिवअप करत नाही माझ्या लाईफमध्ये. ही एक गोष्ट मी शिकलेलो आहे, कारण 10 वर्ष पहिले मी माझी जी लाईफ होती, म्हणजे स्वतःचं घर नव्हतं किंवा एक सेटल लाईफ नव्हती. प्रत्येक वेळेस म्हणजे कॉन्फिडन्सची कमी होती की कुठला जॉबमध्ये असेल तर मी हे नाही केलं तर माझ्या जॉबवर प्रॉब्लेम होईल. हे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये मी घाबरून जायचो. आणि अजून पण 90% म्हणजे लोक जे 5-5, 10-10 वर्ष जरी एका कंपनीमध्ये काम असेल तर तो एक फिअर फॅक्टर असतो त्यांच्यामध्ये की आज ना उद्या त्यांना एक लात बसू शकते आणि ते जॉबमधून बाहेर निघू शकतात. सो बेसिकली म्हणजे ह्या गोष्टी जे आहेत ना, ते काही त्यांची म्हणजे उगाचच आपण एक जास्त लोड घेत असतो त्या गोष्टींचा. त्या गोष्टी होत पण नसतात. म्हणजे आपण माइंडसेट एवढं निगेटिव्ह असतं लोकांचं की आपण पॉझिटिव्ह 80% जिथं पण डेडिकेशन देतो, बट स्टील बॅक ऑफ द माइंड आपण 20% विचार करतो की असं झालं तर असं होईल व तसं झालं. आणि त्यामुळं आपण आपली लाईफ जगणंही सोडून देतो. म्हणजे आता बरेच मी लोक बघतो की त्यांना ट्रॅव्हल वगैरे करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. सध्या त्यांना त्यांच्या फोकस करिअरवर, बिझनेसवर, पर्सनल लाईफमध्ये जेवढा वेळ नाही ते जास्त ऑफिस आणि या गोष्टीमध्ये डेडिकेशन देतात. ठीक आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज असते, ते मान्य आहे. बट स्वतःचं पण एक जगणं जे असतं ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. एक एक दिवस म्हणजे एक एक वर्ष 2025 होतं, आज 2026 आहे. तो आत्ता झाला पण मला कळालं नाही की एक वर्ष कसं कंप्लीट झालं. बट आय एम सॅटिस्फाईड. मला माहिती आहे की मी वर्षभरात खूप ट्रॅव्हल केलं, खूप एन्जॉय केलंय. म्हणजे मला जी लाईफस्टाईल पाहिजे, मला जर लक्झरी पाहिजे, मला एखादं हॉटेल पाहिजे असेल जे एकदम लक्झरी आहे, ते तर मी बुक करू शकतो आता सध्या. म्हणजे ते मी विचार नाही करत, अरे एवढे पैसे गेले तर काय होणार? एका महिन्याची सॅलरी असते काही काही लोकांची ती. बट तो माइंडसेट आहे कम्प्लीट. हे बघा, तुमच्याकडे जर पैसे असेल, तुम्हाला जी लाईफस्टाईल पाहिजे ते तुम्ही आत्ता नाही करणार तर कधी करणार? आणि जे महागडे हॉटेल्स असेल किंवा रेस्टॉरंट्स असतील, जे गाड्या असतील किंवा जे ब्रँडेड कपडे असतील, हे विकत घेण्यासाठीच आहेत. म्हणजे हे फक्त बघण्यासाठी नाही. ही लाईफ तुम्हाला एक्सपिरियन्स करायलाच लागणार स्वतःला पण. आणि सिंपल मी फॉर्म्युलाज देतो तुम्हाला लाईफबद्दल. जे करा, तुम्ही वर्कआउट करणं सुरू करा. तुमची जी एनर्जी आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह जी एनर्जी आहे, ते तुम्हाला स्टेबल करायची. तुमचे जे ओव्हर थिंकिंग आहे, तुम्ही सतत जे विचार करता झोपताना उठताना, तेच दिवसभर तेच डोक्यात चालू असतं, हे चेंज करायचं असेल तर सगळ्यात पहिले कुठला स्पोर्ट्स खेळा, जिम लावा, वर्कआउट करा डेली रेग्युलर. सेकंड थिंग, तुमच्या अवतीभोवती तुमच्या रिलेशनमध्ये, फॅमिलीमध्ये जे पण नेगेटिव्ह टॉक्सिक पीपल आहेत, म्हणजे जे त्यांचं रडगाणं तुम्हाला सतत सांगत असते, ते इमोशनल, माझ्या लाईफमध्ये हे झालं, माझ्या लाईफमध्ये ते झालं, त्यांनी काय होतं, तुमचे जे व्हायब्रेशन्स आहेत, तुमचे जे व्हायब्रेशन्स आहेत ना, ते लो होत जातात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं तुमचं फ्रेंड सर्कल असेल, जसं तुमच्या अवतीभोवती एन्व्हायरमेंट असेल, तसं तुम्ही होणार. तुमचं पण माइंडसेट तसंच होणार. म्हणून नेगेटिव्ह पीपल, इमोशनल असणं चुकीचं नाही. बट एखाद्या इमोशन स्वतःवर लादून घेऊन स्वतःचं पण लाईफ, आयुष्य तसं बर्बाद करणं आणि सतत त्याच नेगेटिव्हिटी व्हायब्रेशन्समध्ये राहणं, हे खूप चुकीचं आहे. तुमचे व्हायब्रेशन हमेशा पॉझिटिव्ह पाहिजे. तुम्हाला सांगतो, ह्या व्हिडिओला मला स्क्रिप्टची गरज पण नाही आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या इनबिल्ट आहे. मला काही फरक नाही पडत आता. म्हणजे काही फरक नाही पडत. म्हणजे निगेटिव्ह पीपल, टॉक्सिक पीपल, मला जसं माझं मी माइंडसेट, माझे व्हायब्रेशन ज्या लेवलला सेट केलेले आहेत, ते व्हायब्रेशन तसेच असतात माझे. ते पण हमेशा पॉझिटिव्ह. आणि समजा एखाद्या वेळेस माझं मी थोडाफार निगेटिव्ह झालो,
पण मला ते माहिती आहे की ही निगेटिव्हिटी कशी घालवायची. निगेटिव्ह कशी घालवायची, जिममध्ये जावा, वर्कआउट करा, रायडिंग करा. मी रायडिंग पण करतो. माझे तुम्ही व्हिडिओज चेक करत असाल तर त्याच्यात दिसेल तुम्हाला. सो फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स हाय ठेवा. फ्रेंड सर्कल असा ठेवा की जे हमेशा एक्सायटेड आणि हॅपी असतील. आणि जास्त करून कोणाचे इमोशन्स आणि निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत ना, हे बघा, ते ऑलरेडी माणसं निगेटिव्ह झालेले आहेत त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्यामध्ये खूप इमोशन आहे. तुम्ही कशाला तुमच्या डोक्यामध्ये त्यांच्या हे घेता, म्हणजे तुम्ही काय, तुम्ही दुसऱ्यांना सिंपती घेण्यासाठी, जर तुम्ही लाईफमध्ये एवढे मोठे आहात का की दुसऱ्यांना सिंपती देऊन तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता? जर तुम्ही तुमचे स्वतःचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दुसऱ्यांचे काय करणार? सो बेस्ट आहे तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह करा आणि नंतर जावा तुम्ही दुसऱ्यांना पॉझिटिव्ह करायला. पण तिथं टॉक्सिक लोक असतील, निगेटिव्ह पीपल असतील, तुमची थिंकिंग पण तशीच चेंज होणार. तुम्हाला एक सांगतो मी, तारे जमी पर एक डायलॉग होता आमिर खानचा. ते म्हणतात की एक झाड असतं, एका झाडाला जर कापायचं असेल तर त्याच्या अवतीभोवती लोक जमा होतात आणि ते शिव्या देतात त्या झाडाला, आणि ते झाड जे असतं ते मरून जातं. तर तुम्ही झाड आहेत का? नाही. तुम्ही ह्युमन आहे, तुम्ही माणूस आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या अवतीभोवती टॉक्सिक असेल तर तुम्हाला काय करायचं? जस्ट वॉक अवे. त्या सिच्युएशन पासून निघून जावा, त्यांच्यापासून दूर जा. तुम्हाला पॉझिटिव्ह आहे. बघा, 2025 मध्ये पण तुम्ही ज्याच गोष्टी करत होता किंवा 24-23 मध्ये ज्या गोष्टी करत होता आणि तुमची प्रगतीच झाली नाही, तुम्ही सक्सेसफुल नाही लाईफमध्ये, तुम्ही हॅपी नाही लाईफमध्ये, मग हेच तुम्हाला 2026 मध्ये पण कंटिन्यू करायचं का? कंटिन्यू जर नसेल करायचं तर हे विचार बघा. हे मी कुठला मॅनिफेस्टेशन गुरु नाहीये किंवा मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवायला नाही. सिंपल गोष्ट सांगतो, सकाळी उठून जिम करा. सकाळी उठून आणि झोपताना पॉझिटिव्ह गोष्ट बोला स्वतःबद्दल. स्वतःबद्दल चुकीचं असं कधीच बोलू नका, माझ्याकडे पैसे नाही, लय खर्च झाला, माझ्यावर लय लोन आहे, माझे लय EMI. काहीच बोलायची गरज नाही. तुम्ही जे बोलणार ना ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार. तुम्ही दुःख मागितलं, तुम्हाला, तुम्ही दुःखी राहिला ना अजून दुःखी होत राहणार. तुम्ही खुश राहिला ना अजून खुश राहणार. म्हणजे ते जसं म्हणतात ना आपल्या हिंदुयांमध्ये की तुम्ही जे जे काय बोलतात तिथं देव तथास्तु करतो. तुम्ही विचार करा, तुम्ही एक नोट डाऊन करा, जसा निगेटिव्ह थॉट आला ना नोट डाऊन करा, एक दिवसासाठी फक्त. मी तुम्हाला सांगतो, तुमचे 100 ते 500 तुम्ही निगेटिव्ह थॉट्स तुम्ही विचार करताय आणि बोलत असता स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या फॅमिलीबद्दल. लहान मुलांना पण असे निगेटिव्ह थॉट्स कधी नाही द्यायचा, पॉझिटिव्ह व्हायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही एक नोट डाऊन करा, पॉझिटिव्ह 10 पॉझिटिव्ह थॉट्स ठेवा की मला 2026 मध्ये डिसेंबरपर्यंत ह्या गोष्टी करायच्या आहेत. जसं की मला लद्दाखमध्ये जायचं आहे, मला एर्टिगा घ्यायची आहे, मला 1 BHK फ्लॅट घ्यायचा आहे, 2 BHK फ्लॅट, 3 BHK. तुमचे स्वप्न आहे ना, तुम्ही लिस्ट डाऊन करा आणि त्याच्यावर तुम्ही ॲक्शन काय करता. लेझीनेस म्हणजे आळशीपणा आहे ना, ते सोडून द्या. तुम्हाला सांगतो, हाँगकाँगमध्ये आहे ना, जे लोक जॉब करतात, काही काही लोक 3-3 नोकरी दिवसभर करतात आणि काही काही लोक जे बिझनेस करतात ना ते 3 तास फक्त थांबतात स्टॉलवर त्यांच्या. त्याच्यामध्ये त्यांचा जेवढा तो इन्कम होतो ना तो डबल होतो. मी सजेस्ट कराल की तुम्ही तुमच्याकडे जे काही टॅलेंट आहे बिझनेस करा. फक्त विचार ना करू. बरेच लोक आहे, हे नॉर्मल आहे, मी तुम्हाला सांगतो, बरेच लोक बिझनेसचा जेव्हा प्लॅन करतात ना, हा मी असं असं करणार, आता मी हा बिझनेस सुरू करणार आहे, आणि 10 लोकांना पण सांगून ठेवतात पहिलेच मी हा असा बिझनेस करणार आहे. ते स्वतःच बिझनेस करू शकत ना, 10 लोकांना ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये सांगतात, तिकडे तुमची नजर लागलेली असते. ठीक आहे, तुम्हाला ॲक्शन घ्यायचं आहे, तुम्ही प्लॅन ऑफ ॲक्शन ठेवा की मला हा हा बिझनेस करायचा आहे आणि हा हा बिझनेस मी सुरू करणार आहे. करून टाका सुरू. म्हणजे त्याच्यात काय होणार की म्हणजे तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल होईल किंवा लॉस होईल, या 2 गोष्टीपैकी दुसरे काही होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक बेकरी स्टोर आहे थिओब्रोमा म्हणून, तो आहे बेकरी प्रोडक्ट. त्या फ्रँचायझीसाठी 50 लाख रुपये लागतात इन्व्हेस्टमेंट, आणि मंथली त्याचा जो प्रॉफिट असतो 10 ते 12 लाख होतात. तुम्ही विचार करा किती इझी आहे. म्हणजे एखाद्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मी तर त्या प्रोडक्टमध्ये करेन, मग फ्रँचायझी घेईल आणि ते ओपन करून 10 लाखाचा प्रॉफिट मंथली आहे. पण आपण का नाही करणार? कारण आपल्याला आपला रिस्क जो फॅक्टर असतो ना, आपण कधी पण ₹50 पण रिस्क करायला, म्हणजे कुठं इन्व्हेस्ट करायला बिझनेसमध्ये, म्हणजे तुम्ही शेअर मार्केटमध्ये ₹500 घालायचे पण तुमची फाटणार कधी पण. पण तेच ₹500 कुठेतरी हॉटेलमध्ये किंवा तो कुठे फालतू गोष्टीमध्ये, बारमध्ये आणि इकडे तिकडे तुम्हाला घालवायला बिलकुल भीती वाटणार नाही. का? आपला माइंडसेट आहे. तुम्हाला माहिती आहे का, पॉलिमॉन्ड या कंपनीचे ₹20 शेअर होते. 20 म्हणजे ₹5 पासून सुरू झाले होते. त्याचा मार्केट एवढा बाहेर गेला ना, काय
काही काही जर शेअर्स तुम्हाला असे जो 14 रुपयाचा एक शेअर असायचा तो 2,000 किमतीचा पण झालेला. हे शेअर मार्केटचा एक्झाम्पल नाही, मी तुम्हाला माइंडसेटचा एक्झाम्पल देतोय. आता मी एवढं कॉन्फिडेंटली का बोलू शकतो, कारण माझ्यात कॉन्फिडन्स आतून आलेला आहे. एवढं कोणी बोलू शकत नाही. तुम्ही एखादा कॅमेरा घ्या, तुम्हाला ट्रॅव्हल चॅलेंज आहे, तुमचा फुल चॅनल सुरू करायचा आहे कुठलाही. अहो युट्यूब एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही एखादा कॅमेरा घेतला ना, तुम्ही बघा मोठे मोठे युट्यूबर 10-25 लाख रुपये महिन्याला कमवतात. आणि आपण इकडे 8-8 आणि 9 तास नोकरीसाठी दुसऱ्यांच्याकडे घासत असतो. आणि अप्रेझलच्या वेळेस जातो की 30% अप्रेझल, 30 तर होतच नाही, आता 5 आणि 6, 6% तुम्हाला अप्रेझल मिळणार. आणि त्याच्यात पण तुम्ही काय करणार, आयुष्य ते अप्रेझल झालं ना तर जे घासणार कंपनीत आणि डोक्यात सतत हे टेन्शन, हे प्रेशर, ते प्रेशर, असं करून करून तुमचे रिटायरमेंटचे वय येणार. तुम्ही ना एखादी फॉरेन कंट्री फिरलाय, ना पुण्यामध्ये फिरला, ना महाराष्ट्रामध्ये, ना कुठेच. काय लाईफ जगलाय तुम्ही? तुम्हाला काय वाटतं 60 वर्षाचं झाल्यानंतर तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी असणार आहे का फिरण्यामध्ये? अरे लक्झरी लाईफ आपल्यासाठीच आहे. पैसा कमवून काय करणार? हॉस्पिटलची बिलं भरणार का? मी हे नाही म्हणत. बिल हॉस्पिटलची बिल म्हणजे तुम्ही पॉलिसी काढली तरी ते होणार आहे. लाईफ कसं आहे माहिती आहे का, लक्ष्मी जर तुम्ही तुमच्याकडे डांबून ठेवली ना, ती तुमच्याकडे येणार पण नाही परत. म्हणाल की अरे बाबा, ही लक्ष्मी ह्याच्याकडे गेलं ना, हे मला बंदच करून ठेवतो. पैसे जे असते ती लक्ष्मी आहे, सतत फिरवत राहा. फिरा, एन्जॉय करा. पैसे फक्त एक एनर्जी आहे, म्हणजे एन्जॉय करण्यासाठी ते एक फॅक्टर आहे. पैसे म्हणजे फॅमिलीसाठी टाइम द्या, एन्जॉय करा आणि पॉझिटिव्ह राहा. म्हणजे तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह थॉट असेल ना, तुमच्या पूर्ण फॅमिलीचं काय तुमच्या आजच्या खानदानामध्ये तुम्ही नंबर 1 व्हायचं हे तुमचं स्वप्न असलं पाहिजे. सगळ्यात रिच होणं तुमचं एक स्वप्न असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, एक चाळीतून मी आता अशा स्टेजमध्ये आहे की मी माझी लाईफ रिलॅक्समध्ये एन्जॉय करू शकतो विथ फॅमिली. मी लॅपटॉप घेऊन फिरतो सतत, जिथं पाहायला माझे कॉल लाईनअप असतात, मी काम करतो. सो 2026 मध्ये मी हा एक जस्ट व्हिडिओ बघितला. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक आणि कमेंट करा. आणि थोडं पण काय तुम्ही पॉझिटिव्हिटी भेटू शकते तर तुम्ही करा. आणि कमेंट पण करा. आणि तो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बरेच काही चेंजेस करा. मी तुम्हाला देतो तुम्ही मॅनिफेस्टेशनचे. आणि बरेच यूट्यूब वगैरे पण आहे. म्हणजे मी तर एक छोटासा एक एक्झाम्पल दिलेला आहे, कारण माझ्या लाईफमध्ये बरेच चेंज झाले पॉझिटिव्हिटीने. सो तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. आणि 2026चे पुढचे तुमचे 10 वर्ष आहे ना, तुम्ही प्लॅन आउट करा की मला ही लाईफ पाहिजे. सो थँक्स फॉर वॉचिंग. माझा जो ट्रॅव्हलचा व्हिडिओ आहे तो पण बघा. 2000 सबस्क्रायबर पण स्टील आय वोंट गिव्ह अप. माझं स्वप्न आहे, मी एक सिल्वर प्ले बटन मला मिळायचं आहे. प्रयत्न करत राहणार नाही, सक्सेसफुल होणारच. थँक्यू.